माझ्या दादाच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. एके दिवशी घरात फक्त मी आणि वहिनीच होतो. मी माझ्या खोलीत व्यायाम करत होतो. तेव्हा अचानक रात्री प्रोटीन शेक देण्यासाठी वहिनी माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, भाऊजी, तुम्ही मला किती तरसवणार? मी तुमचं दष्टपुष्ट शरीर पाहून थकले आहे आणि आता खूप दिवसापासून तुम्ही माझ्यासोबत असूनही मी तुमच्यासोबत हवा तो वेळ घालू शकत नाही. आज रात्रभर तुमचे दादा घरी नाहीये. आजची पूर्ण रात्र आपण एकमेकांसोबत वेळ घालू शकतो. वहिनीने नाईट गाऊन घातलेला होता आणि ती त्या गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत होती. तेव्हा मी वहिनीची सुंदरता पाहून भारावून गेलो आणि रात्रभर वहिनीसोबतच. माझं नाव अमर आहे आणि माझं वय 22 वर्ष असून मी दिसायला सुंदर व धष्टपुष्ट शरीराचा होतो. त्यामुळे कोणतीही मुलगी माझ्या प्रेमात सहज पडू शकते. मी एवढा हँडसम दिसत होतो. मी इंजिनिअरिंग करत होतो आणि माझा दादा एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. माझ्या दादाचे नवीनच लग्न झाले होते. माझी वहिनी दिसायला खूप सुंदर व भरदार शरीराची होती. ती अतिशय साधी असल्याने तिचा साधेपणा तिच्या सौंदर्यात भर घालत होता. परंतु वहिनी इतर स्त्रियांसारखी मेकअप करणारी नव्हती. तरी देखील ती खूप सुंदर दिसत होती. त्यामुळे तिचे साधी राहणीमान कोणालाही मोहित करण्यासाठी पुरेसे होते. लग्न झाल्यानंतर दादा वहिनीवर खूप प्रेम करायचा. वहिनीसुद्धा दादावर जीव ओवाळून टाकायची. त्या दोघांचे प्रेम बघून त्यांना कोणाची नजर लागू नये असं वाटायचं. पण हळूहळू सगळं काही बदलू लागलं. आता त्यांच्या लग्नाला जवळपास 6 महिने निघून गेले आणि त्या नवरा बायकोमध्ये भांडणे होऊ लागली. रोज दादा वहिनीचे कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होत असे. दादा वहिनीला हवा तसा वेळ देत नव्हता. त्यामुळे त्यांचे अनेकदा या गोष्टीवरून भांडण व्हायचे. माझी वहिनी अगदी शांत होती, परंतु तिला नवऱ्याकडून जे सुख हवं होतं ते मिळत नव्हतं. म्हणून त्या दोघांचं भांडण व्हायचं. मी 22 वर्षाचा झालो होतो. मला माझ्या वहिनीचे खूप वाईट वाटायचे आणि मला माझ्या दादाचा खूप राग यायचा. पण मी काहीच करू शकत नव्हतो. मग मी माझ्या वहिनीसोबत जवळीकता वाढवण्याचा प्रयत्न करू लागलो आणि जेव्हा माझा दादा कामासाठी बाहेर जायचा तेव्हा मी माझ्या वहिनीशी गप्पा मारायचो. तेव्हा वहिनीला माझ्याशी बोलून खूप बरं वाटायचं. मी वहिनीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. हळूहळू वहिनी देखील माझ्याकडे आकर्षित होऊ लागली आणि तिचं मन माझ्याजवळ मोकळं करू लागली. ती बोलता बोलता अनेकदा माझ्यासमोर रडायची. ती मला तिचा नवरा तिच्यासोबत कसं वागायचा ते सर्व काही सांगायची. मीच होतो जो तिच्या दुःखात साथ देत होतो. ती मला आपलं म्हणून सर्व काही सांगायची. एकदा वहिनीने मला सांगितलं की दादा रोज घरी आला की थकलेला असतो. त्यामुळे तो रात्री जेवण करून लगेच झोपतो. त्यामुळे माझी वहिनी रात्रभर त्यांच्या सुखासाठी तरसत राहते. लग्नाला 2 वर्ष झाले होते आणि दादा वहिनीला हवा तो वेळ देत नव्हता. त्यामुळे वहिनीची खूप दया यायची. हळूहळूही माझ्या वहिनीच्या प्रेमात पडू लागलो आणि कदाचित वहिनी पण माझ्या प्रेमात पडू लागली. मग एके दिवशी मी माझ्या वहिनीला म्हणालो, वहिनी, मी तुला एक बोलू का? तुला राग तर येणार नाही ना? वहिनी म्हणाली, नाही, बोला ना भाऊजी, काय बोलायचे? तेव्हा मी म्हणालो, वहिनी, तू मला खूप आवडतेस आणि जो आनंद आजपर्यंत दादा तुला देऊ शकला नाही तो आनंद मी तुला देऊ शकतो. वहिनी, तुझी इच्छा असेल तर मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतो. वहिनी, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि वहिनी, मी तुला असं दुःखात नाही पाहू शकत. तेव्हा वहिनी माझ्यावर खूप रागावली आणि म्हणाली, भाऊजी, तुम्ही हे काय बोलता? मी तुम्हाला आपलं समजून माझं दुःख व्यक्त केले, परंतु तुम्ही माझ्याबद्दल असे विचार करता
मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. मी गप्प राहिलो. मला काहीच समजले नाही. मी वहिनीसोबत माझे प्रेम व्यक्त करून खूप मोठी चूक केली आहे असं मला वाटलं. म्हणून मी तिथून निघून बाहेर गेलो आणि काही दिवस मी वहिनीला काहीच बोललो नाही. अशातच एके दिवशी संध्याकाळी दादा कामावरून घरी आल्यावर दादा वहिनीचे पुन्हा भांडण झाले. त्यानंतर दादा बाहेर निघून गेला. तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. मी माझ्या खोलीत व्यायाम करत होतो. मला त्यांचं नवरा बायकोचं काय झालं काहीच माहीत नव्हतं. अचानक कोणीतरी माझ्या खोलीचा दरवाजा वाजवला. तेव्हा मी दरवाजा उघडला तर समोर वहिनी उभी होती. जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा तिने अचानक मला मिठी मारली आणि रडू लागली. तिचं असं माझ्यासोबत वागणं बघून मला धक्काच बसला. मग मी तिला माझ्यापासून वेगळं केलं आणि खूप समजावले. माझ्या समजुतीनंतर ती शांत झाली आणि माझ्याशी बोलू लागली. मी या संधीचा फायदा घेतला आणि तिला पुन्हा म्हणालो की वहिनी, मला तू खूप आवडतेस, परंतु तुला माझ्या बोलण्याचा राग येतो. यावरती वहिनी थोडा वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली, भाऊजी, मला पण तुम्ही खूप आवडता, पण मला तुमच्या दादाची भीती वाटते की जर त्यांना कळाले तर मला ते घरातून हाकलून देतील. आणि तुम्हाला तर माहीतच आहे ना तुमचा दादा कसा आहे. अशा वेळी मला माझ्या माहेरीही जाता येणार नाही. तिथे सगळ्यांना काय तोंड दाखवणार. मी तिला म्हणालो, असं काही होणार नाही. मी तुझी खूप काळजी घेईन, तुझ्यावर नेहमीच प्रेम करीन. तेव्हा ती काहीच बोलली नाही, पण तिच्या गप्प राहण्यातच मला तिचा होकार जाणवला होता. मला स्वतः काही करायचं नव्हतं म्हणून मी तेव्हा थोडा शांत झालो आणि तिला वेळ दिला. मला माहीत होतं की थोडा वेळ घेईन आणि विचार करून माझ्यासोबतच. त्यानंतर वहिनी तिच्या खोलीत निघून गेली. आता हळूहळू आमची जवळीक जरा जास्तच वाढू लागली. एक दिवस मी वहिनीला म्हणालो, वहिनी, आता मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मला तुझ्यासोबत काही वेळ घालवायचा आहे. दादा रात्री घरी नसताना मला सांग. ती म्हणाली, ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी दादाची नाईट ड्युटी होती. तेव्हा वहिनी म्हणाली, भाऊजी, आज तुमच्या दादाची नाईट ड्युटी आहे. मी रात्री तयार होऊन माझ्या खोलीत तुमची वाट पाहीन. तुम्ही लवकर या. मी म्हणालो, ठीक आहे वहिनी. आता मी रात्र होण्याची वाट पाहत होतो. मी आज खूप खुश होतो, कारण मला जे हवं होतं ते मिळणार होतं. मी रात्री तयार झालो, परफ्यूम लावला आणि तिच्या खोलीकडे गेलो. बेल वाजवताच दरवाजा उघडला. तेव्हा मी वहिनीला एकटक पाहतच राहिलो, कारण त्यावेळी ते खूपच नटून थटून बसली होती आणि ती रोजच्यापेक्षा खूपच सुंदर आणि मादक दिसत होती. वाटत होतं दरवाजातच तिच्यासोबत. मी असा विचार करत असताना ती म्हणाली, आता काय मला दरवाजातच पाहणार आहात का? आतमध्ये या लवकर, मला सहन होत नाही. मी आतमध्ये गेलो. मग वहिनी किचनमध्ये जाऊन ज्यूस घेऊन आली. मग आम्ही दोघांनी बेडवर एकत्र बसून ज्यूस पिलं आणि गप्पा मारू लागलो. गप्पा मारत असताना मी हळूहळू तिच्या जवळ सरकलो आणि तिचा हात हातात धरला. वहिनी काहीच बोलली नाही. काही क्षणांनी ती उठली आणि खोलीतील लाईट बंद केला आणि माझ्याजवळ बेडवर येऊन बसली. तेव्हा ती खूपच छान दिसत होती. मी वहिनीची सुंदरता पाहून भारावून गेलो आणि तिला घट्ट मिठी मारली. तिने देखील मला मिठी मारली आणि हळूहळू आम्ही एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो. वहिनीने मला नकार देण्याऐवजी ती मला साथ देऊ लागली. त्यानंतर रात्रभर आम्ही आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. आम्ही रात्रभर जो आनंद घेतला त्यात वहिनीची संमती होती. ती पण सुखासाठी तरसत होती, नवऱ्याशिवाय. नवरा असून काही कामाचा नव्हता. मी वहिनीला आनंदी केले आणि त्या रात्री मी वहिनीच्या खोलीतच झोपलो होतो. सकाळी उठल्यावर वहिनी खूप खुश होती. वहिनी मला म्हणाली, भाऊजी, आज मी तुमच्यामुळे खूप खुश आहे. मी म्हणालो, वहिनी, आता तुला कसं वाटतं? तेव्हा ती म्हणाली, मला जणू स्वर्गसुखाची प्राप्ती झाली. वहिनी म्हणाली, भाऊजी, जे सुख आजपर्यंत तुमचे दादा मला देऊ शकले नाही ते तुम्ही दिलं. मग मी तिथून निघून माझ्या खोलीत आलो. आता रोज दादा नाईट ड्युटीला गेला की वहिनी मला तिच्या खोलीत बोलवायची. मग आम्ही दोघी आमच्या इच्छा पूर्ण करायचो. आता वहिनीला दादाची काही गरज नव्हती. आम्ही आता जेव्हा संधी मिळाली तेव्हा इच्छा पूर्ण करायचो. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.